मध्ये सांगितलं की मी बायको समोर बसली असल्यामुळे जास्त बोलत नाही, मी वाघ देखील बायकोला घाबरतो. हे त्रिकाला बाधित सत्य आहे. आज या संमेलन गीताचं लोकार्पण करायचं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला विठ्ठल वाघ सरांचंच नाव डोळ्यासमोर आलं. याचं कारण म्हणजे त्यांनी मराठी कवितेसाठी आणि गीतांसाठी दिलेलं मोठं योगदान. त्यांनी काया मातीत मातीत तिफन चालते ही एकच कविता लिहिली असती, बाकी काही लिहिलं नसतं तरी चाललं असतं. म्हणजे नाचरे मोरा इतकंच काया मातीत मातीत तिफन चालते हे गीत ऐकल्याशिवाय कुठल्याही पिढीला मोठं होता येत नाही, इतकं सरांचं मोठं योगदान आहे. आणि विदर्भातला हा कवी. आणि एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की काव्य वाचनाची परंपरा रविकिरण मंडळाने सुरू केली. नंतर ती पालखी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट यांनी खांद्यावरती घेतली. आणि ही पिढी थकल्यानंतर ती पालखी रामदास फुटाणे, फमू शिंदे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे या मंडळींनी घेतली आणि मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलंय. हे सरांचं